श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करत असणारा प्रत्येक भक्त हा कधीही मोकळ्या हाताचा राहत नाही. नेहमीच त्याच्याबरोबर स्वामी आणि स्वामींची साथ ही नक्कीच असते. स्वामी आपल्या भक्तांच्या बरोबर सूक्ष्म स्वरूपामध्ये नेहमी आपल्या भक्तांना साथ देत असतात. कधीही कोणतेही एखादे अडचण, एखादं दुःख, एखादे संकट जर आपल्या भक्तावरती आले तर स्वामी त्यातून अलगद आपल्या भक्तांना बाहेर काढत असतात. हे अनुभव प्रत्येक स्वामी भक्ताला माहीत आहे की जेव्हा एखाद्या भक्तावर एखादं संकट येतं तेव्हा स्वामी स्वतः येऊन त्या भक्ताला अनुभव प्रचिती देऊन जात असतात. खूप सुंदर असे अनुभव देखील देऊन जातात. जसे स्वामी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांचं नेहमीच पावलोपावली रक्षण करत असतात. एखाद्या भक्ताने जर हट्ट पकडला की स्वामी मला दर्शन हवं आहे किंवा स्वामी मी इथून जाणारच नाही जोपर्यंत तुम्ही चमत्कार करत नाही, तेव्हा मात्र स्वामी जसं एखादी आई आपल्या मुलांचं लाड पुरवावे त्या पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांचे हट्ट पूर्ण करत असतात. आणि स्वामी आपल्या भक्तांना नेहमी अनुभव देखील खूप सुंदर सुंदर देत असतात. तर असाच आजचा देखील अनुभव खूप सुंदर आहे आणि आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे. आणि त्या ताई या मुंबई येथील राहणाऱ्या आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी दिलेले अनुभव आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. बोला, काय अनुभव शेअर करताय? हो, मला एक अनुभव खूप छान आलाय. मी आता सांगू शकते? हो चालेल ना, सांगा. नाव सांगायचंय का तुम्हाला? हा, नाव नाही सांगत, पण मी मुंबईत असते, चांदपाड्याला. बरं बरं चालेल. मी मुंबईला बरं. चांदपाड्याला राहते. हां हां. अनुभव सांगू माझा? हो सांगा ना. म्हणजे कसे आला स्वामींच्या सेवेमध्ये का? स्वामींच्या सेवेमध्ये तर मी खूप वर्षापासून आहे, म्हणजे 12-13 वर्ष झालं आहे. मोठे मोठे अनुभव म्हणजे मला आले तेव्हापासूनच मी स्वामींचं करायला लागले. हां. मीच करून घेतात म्हणा आपल्याकडून. हां. ते करूनच घेतात. हा, पहिलं स्टार्टिंगला म्हणजे आम्ही विरारला राहायचो. तेव्हा म्हणजे स्टार्टिंग सांगते तुम्हाला. मी विरारला राहायचो. नंतर मग विरारवरून आम्ही इकडे आलो, मुंबईत आलो. मी बॉम्बेत घर घेतलं. पण जरा मी असं ह्याच्यामध्ये घेतलं होतं, गावठाणमध्ये घेतलं ना. तर त्याचं व्यवस्थित नव्हतं आणि माझी मुलं म्हणजे मोठी होती, कॉलेजला जात होती. पण माझे कोणीच मुलं माझ्याकडे येईनात तेव्हा राहायला. काय घर घेतलं आणि विरारचं घर माझं खूपच छान होतं ना. आणि इकडे आल्यावरती म्हणे काय घर घेतलंय असं तसं. मुलं 6 महिने माझ्याकडे नाही. मग आम्ही इकडे असं मी बघितलंय का ब्रिजच्या खाली स्वामींचं असं चालायचं. तर मी असे म्हणजे गेले, गुरुवारची आरती वगैरे व्हायची. मी तिकडे गेले तर तिथे मला खूप रडायला यायचं की अरे मी एवढं घर घेतलंय पण माझी मुलं माझ्याकडे येत नाहीये, काय घर घेतलंय म्हणून. मुलगी आणि मुलगा दोन्ही पण. दोन्ही यायचे नाहीत. मग तसं करत करत ना मग मी ते आरती वगैरे करत मला रडायला यायची त्या आरतीला. म्हटलं काय आपण केलं, एवढं लांब घर घेतलं आपण, मुलं यायला. असं करत करत म्हणजे प्रार्थना करत मग हळूहळू ना माझी मुलगा आला. त्याच्यानंतर 2 महिन्यांनी मुलगी आली. दोघं पण ना माझ्या जावेकडेच राहायची पवईला. ते वाटच नव्हती. मग हळूहळू करून मुलगा पण आला, मुलगी पण आली. म्हणजे असं मला अनुभव, हा पहिला अनुभव माझा तसा. त्याच्यामुळे मी स्वामींमध्ये आले. आता काय झालं, शुक्रवारी माझ्या सवाष्णी होत्या. आपल्या आकारातल्या सवाष्णी घालतो ना आपण. तर त्या सवाष्णी घातलं होतं मी. तर आधी प्रार्थना केल्या सगळ्या स्वामींना विनवणी केली. मला स्वामी माझ्या सवाष्णी आहेत, सवाष्णीला या बरं का म्हटलं, दर्शन द्या. दर्शन द्या म्हटलं. तर असं बोलले, सगळं काम केलं. नंतर 7 वाजता मी सगळं पोळ्या वगैरे सगळं जेवण वगैरे सगळं करून ठेवलं आणि 7ला मी आरतीला बसली. माझी जाऊबाई आणि बघत 2-3 बायका आपल्या असं होत्या तर बसल्या तसं टाकून. तर पहिलं मी ओटी पण भरली देवीची, नैवेद्य वगैरे सगळं दाखवलं आणि मी आपली खाली चटई टाकून आम्ही सगळे बसलो.
दरवाजा उघडा ठेवला आणि नंतर मी महिषासूर मर्दिनीचं पूर्ण स्तोत्र बोलत होते. म्हणजे ते सुरुवात केली तिथून ते बोलत होते. म्हणजे तुम्हाला पाठ म्हणजे तुम्ही वाचलं का ते का ऐकलं? महिषासूर मधला मी बोलते, आमच्या केंद्रामध्ये बोलतात ना, त्यामुळे मला ते येतं. खूप अवघड आहे ना म्हणजे खूप अवघड आहे, पण मी पूर्ण 20 ओव्या आहेत त्या पर्यंत मी पूर्ण बोलले. पण ती तिसरी चौथी ओवी बोलताना माझी भाची आली. माझ्या भाचीला मी तेव्हा ठेवलं होतं. माझी भाचीने फास्ट एंट्री केली आणि मग समोर तिच्या मागोमाग मीडियम साईजची पाल आली. पाल माझ्या घरात मीडियम साईजची पाल आली. अशी माझ्या घरात मी पालीला खूप घाबरते. पाल माझ्या घरात करूच देत नाही. मला खूपच भीती वाटते. मी जाळीच्या खिडक्या वगैरे लावलेल्या आहेत तशा. 6 वाजले की मी सगळे खिडक्या बंद करते. तर दरवाजातून तिने आत एंट्री केली. आत एंट्री केल्यावर माझी भाची घाबरली. म्हणजे अगं ताई पाल. तर म्हटलं बरं, मी आपलं बोलतच होते. तर म्हटलं असू दे. आणि ती पाल येऊन सोफ्यावर बसली. अरे वा. सोफ्यावर येऊन बसली ती पाल. माझं महिषासूर मर्दिनीचं सगळं स्तोत्र झालं. त्याच्यानंतर 1 माळ 99 मंत्र झाला. त्याच्यानंतर मी पूर्ण स्वामींची परत देवीची सगळी आरती पंचारती आरती केली. आपल्या देवाऱ्यातच आणि ती पाल तिथेच आहे ती खाटेवर म्हणजे त्या जायच्या सोफ्यावर बसली आहे ती छानपैकी. वर मान करून बसली आहे ती. ते सगळं झाल्यावर तरी पण ती काय हलेनाच ना. घरात जरा आवाज आला तर पाल माहितीये 1 मिनिट पण जागी कधी स्थिर नसतेच ती. लगेच बसली छानपैकी. त्याच्यानंतर माझी सगळी आरती झाली. मी मुद्रा घातला स्वामींना. सगळं झालं. सगळ्यांनी हळदी कुंकू टाकला पालीला. म्हणजे पाल आपल्यामध्ये शुभच असते लक्ष्मीचं रूप. हळदी कुंकू वाहिला. मी वाहिला. परत माझ्या जावीनी माझ्या भाचीने परत ते ज्या आल्या त्या बायका त्यांनी हळदी. तरी पाल हल्ली नाही जागेवरून. तिथेच बसली. मी पंचायतीने तिला ओवाळली पण. आणि मग नंतर मी नमस्कार केला. म्हटलं स्वामी. आणि परत पहिल्या मी ना स्वामींना सांगितलं होतं स्वामी कशातही कुठल्याही रूपात मला असं म्हणजे मला घाबरू नका. म्हणजे स्वामी दर्शन देताना ना मला असं घाबरू नका. मी असं तसं काय त्या अनुभवामध्ये सांगतात ना साप आला हे आलं विंचू आला. मला त्याची खूप भीती वाटते. आणि पाली ना पहिल्यापासून मी खूपच घाबरते. पण मला भीती नाही वाटली. विशेष म्हणजे मला त्या पालीची भीती नाही वाटली. तर मला एकदम म्हणजे होतं की स्वामी चालू. स्वामी दर्शन देतात कुठल्या ना कुठल्या रूपात. की आणि नंतर मी शेवटी हात जोडून नमस्कार केला. म्हटलं की स्वामी आई आता सगळ्या बायका येणार म्हटलं वाटेच्या सवाशी ठेवल्या त्या घाबरतील कोण बसणार नाही म्हटलं पाल बघून. तर आता ना म्हटलं प्लीज तुम्हाला नमस्कार करते मी इथूनच. तुम्ही दर्शन दिलं खूप छान. आता तुम्ही म्हणजे तर जा. बायकांना मी जेवायला घाली. आणि नंतर ती पालनी तिने तोंड चढून आली भिंतीवरून गेली सोफ्याच्या मागे. आता आज काय वार आहे बुधवार. पण आज कागायची पाल कुठेही मला घरात भिंतीवर कुठेही दिसलीच नाही ती परत. आता पाल परत दिसायला पाहिजे ना जर ती घरात आली तर. हो ना. मला अजिबात तिने कुठेच दिसली नाही. ना भिंतीवर दिसली ना सोफ्यावर ना कुठे. मला परत स्वामी दर्शन देऊन मी बोलवण्यासारखं ते आले सुद्धा. दर्शनही सगळ्यांना दिलं. म्हणजे देवी माझी आमच्या महालक्ष्मी आई आमची देवी महत्वाचं म्हणजे हळदी कुंकू वाहिलं. हळदी कुंकू सगळ्यांच्या हातून वाहून घेतलं. बरं मी लांबूनच उभी राहून पंचारती पण ओवाळली तिला. सोफ्यावर पंचारती पण ओवाळली. आणि नंतर ते हात जोडून म्हटलं की बाबा आता स्वामी बायका येतील तर कोणी बसणारच नाहीत ना पाल बघून. सगळ्याच घाबरतात. हात जोडून म्हटलं स्वामी तुमचं दर्शन घेतलं. म्हटलं तुम्ही बोलवल्यासारखं तुम्ही आलात पण आता म्हटलं तुम्हाला नमस्कार करते. तुम्ही आता जा. काल मी सोफ्याच्या मागे केली. त्याच्यानंतर ती कोणालाच दिसलीच नाही. आणि कुठे गेली आज बुधवार पण ती बाहेरही नाही निघाली ना सोफ्याच्या मागे ना कुठेच नाही. घरात कुठेच नाही. अरे वा. असं इतकं सुंदर अनुभव मला आला माझ्या प्रवासीचा. तर मी तुमचे अनुभव ऐकते ना रोज ऐकते तुमचे अनुभव. आताच ऐकत होते एका रिक्षावाल्यांचा अनुभव. त्यांना स्वामींनी दर्शन दिलं असं ते ऐकत होते. म्हटलं चल आता मला आलाय तर मी घाबरत म्हटलं चल फोन बघूया करून लागतोय का. लागला फोन. मला अनुभव माझा आज शेअर करा. त्याचे मला छोटे मोठे अनुभव आहेतच स्वामींचे भरपूरचे. पण छानच अनुभव आलाय हा मला. तर म्हटलं चला आपला अनुभव शेअर करावा. खूप छान अनुभव दिलाय तुम्हाला स्वामींनी. खूप मस्त. म्हणजे दर्शन दिलं आता
स्वतःहून तर स्वामी येणार नाही, असेच कुठल्या ना कुठल्या तरी रूपात देतात. नाही ना हो, ते कसं सूक्ष्म स्वरूपात. एवढं आपलं नशीब तिथलं की स्वामी समोर येऊन आपल्याला दर्शन देते. पण हा असं मी बोलवलं सवासणीला, या बरं का म्हटलं, याही सगळ्या देवी देवतांना या बरं का माझ्या सवासणीला आशीर्वाद द्यायला. त्या रूपात ते आले. स्वामी दिलं म्हणजे सगळ्यांनी दर्शन आपल्याला आशीर्वाद दिल्यासारखं. तुमचा पाहुणचार पण करून घेतला ना ताई. हो हो हो. आणि मग तुम्ही सांगा, जवळ जरी हात जरी थोडा वरती केला तरी ती धावून जाते, थोडीच थांबते एका जाते नाही थांबत. अरे एकट्या बायकांचा तो कोलाहल सगळा बघून पण ती थांबत नाही. समोर एखादी माणसं उभी राहिली की ती बाल थांबतच नाही, लगेच सळसळ सळसळ करून निघून जाते. हो. पण ते आणि मेन म्हणजे सोफ्यावर बसली ना, सोफ्यावर येऊन बसली. बरं मला घाबरवण्यासाठी मोठी पण नाही पाहिजे, छोटी पाल. हो ना, पण सोफ्यावर बसून पाहुणचार करून घेतला. पाहुणचार करून घेतला, सगळ्यांनी ओवाळलं, सगळ्यांनी हळदी कुंकू व्हायला. लांबूनच, जवळ कोणी जाईना पण अशी दिसती आहे ती समोर. पण तरी पण आपण दिसलं तरी पण माणसाची आहट जरी आली तरी ती पाल थांबत नाही, लगेच निघते बा. हो जाते निघून. पण ती किती वेळ बसली, जवळजवळ 1-1.5 तास ती सोफ्यावरच बसली. माझी घंटी वाजत होती, मोठमोठ्याने सगळेच आम्ही स्तोत्र म्हणत होतो, तरी पण ती काय हललीच नाही. मस्त अनुभव आला मला हा. तर म्हटलं चला शेअर करावा तुमच्या बरोबर. हो ना, खूप छान अनुभव दिला. आणि कसं आहे की स्वामी आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करतातच ना ताई. हो. छान अनुभव आहे, शेअर. पण मला पहिला पण अनुभव म्हणजे सगळ्यात फर्स्ट अनुभव म्हणजे मी स्वामींचं एवढं करत म्हणते, पण त्यांनी अक्षरशः मला ना असं म्हणजे माझी पिशवी काढली ना माझी. 8 वर्षापूर्वीचा अनुभव आहे हा. माझी पिशवी काढली आणि मी खूप क्रिटिकल झाली होती माझी अवस्था आणि मला सगळं जाणवत होतं, पण माझे हातपाय हलत नव्हते तेव्हा अक्षरशः म्हणजे माझं ब्लडिंग खूप होत होती आणि डॉक्टरांची धावाधाव चालली होती की काय करायचं म्हणून. बाहेरून डॉक्टर बोलूया का, कारण खूप असं मला आणि अशक्तपणा जाणवत होता. आणि मी डोळे बंद करून फक्त स्वामी आई एवढंच बोलत होते आणि समोरून मला स्वामी असे माझ्या डोळ्यासमोरून जसे बसलेत ना फोटोमध्ये तसे माझ्या डोळ्यासमोरून एकदा असे गेले. आणि जेव्हा मला तरतरी आली परत ह्या साईडला गेलो, ते मला स्वामींनी एक साक्षात्कार म्हणजे तो पहिल्यांदा मला साक्षात्कार ना स्वामींचा. जेव्हा मी खूप क्रिटिकल झाले होते, त्याची पिशवी काढताना मला खूप ब्लडिंग झाली होती, तेव्हा डॉक्टरांनी आणि मला डॉक्टरांचा आवाज येतोय, त्यांची धावपळ मला सगळं जाणवतंय, पण माझे हातपाय हलत नव्हते. त्यांनी मला बेशुद्धीचं दिलं होतं इंजेक्शन, पण मला काही बेशुद्ध झालीच नव्हती. तेच तुम्हाला सांगत होते की माझा पहिला अनुभव म्हणजे पहिल्या स्वामींचं मी एवढं नव्हती करत, एक अध्याय करायची, एक माळ करायची. पण आता आमच्या इथे ना केंद्र आहे ना, शनिवार गुरुवार आता रोजच असतं म्हणा. आता मूर्ती बसवली आमच्या केंद्रामध्ये, आता रोजच असतं. पण गुरुवारची आरती, मोठी आरती, शनिवारची आरती असते आणि जातो ना असं. माझ्या मिस्टरांना पण मध्ये खूप बरं नव्हतं, आयसीयू मध्ये होते, पण स्वामीच्या कृपेने व्यवस्थित झाले ते. म्हणजे आहे स्वामींची कृपा चालू आहे, म्हणजे व्यवस्थित सगळं काही. त्यांना हात मागे देतात, हाते लावून देतात आपल्या. अरे वा. थोड्याफार आपल्या परीक्षा असतातच, आपले प्रारब्ध असतात, ते भोगावं लागतं म्हणा. पण मनापासून हात मारली की होतं. त्यांचे अनुभव येतात आणि मग मनापासून बोलवलं होतं ना मेन म्हणजे आहे दर्शन दिलं ते मोठी गोष्ट. तरी मला खूप ते वाटलं. सगळ्या गावाने हाकलव तिला म्हटलं नको दर्शन द्या म्हटलं, तुम्ही नाही हाकलवायचं, ते आपोआप जाणार म्हटलं. आणि मला मनातून होतं की मला आता अनुभव लोकांचे ऐकते, त्यामुळे मला जाणवत जेव्हा कुठल्या ना कुठल्या तरी. आणि इतक्या दिवस पाल नाहीच ना माझ्या, किती वर्ष माझ्या घरात पाल देऊन मी काही देत नाही असं म्हणजे नाही, मी सगळंच बंद करत असते 6 वाजले की मध्ये. आणि ते कसं होतं की जेव्हा आपण इच्छा बाळगतो ना की मला दर्शन द्या म्हणून, तेव्हा काही जरी आलं तरी नाही भीती वाटत आहे. नाही भीती वाटत. आणि मला मेन म्हणजे अजिबात भीती वाटलीच नाही. पाल आले म्हटल्यावरती. आणि माझ्या किचन मध्ये जरी एखादी वेळ कधी पाल आली तर मी आधी माझ्या मिस्टरांना सांगते तिला हाकलली तर आज जेवण मिळणार आहे, नाहीतर मी जाणार नाही किचन मध्ये. पण ती आली तरी मला अजिबात भीती नाही वाटली. नंतर ती गेली तरी मी सोफ्यावर बसले. मी तर पाल किचन मध्ये जाईल तरी किचन मध्ये नाही यायचे, त्यामुळे मी सगळ्या जाळीच्या खिडक्या लावून घेतल्या. 6 वाजल्याची सगळ्या खिडक्या बंद करून घेतली जाळीच्या खिडक्या. आणि ती अचानक. आणि बरं माझ्या बाहेर आहे ना गॅलरीमध्ये माझे टाईल्स आहेत, टाईल्सवर कधी पाल चालते का? नाही चालत. नाही. बाहेरच्या ठिकाणी मी आहे 4थ्या माळ्यावर राहायला,
पण बाहेर माझी सगळं टाईल्स लावलेलं, टाईल्सवरनं कशी काय पटकन आली ती अशी एवढी, त्याला थोडं तरी चालावं लागेल ना. हो ना, हो ना. म्हणजे ते नख असतात ना, हो, ते हा, पण ती टाईल्स वरती ती पकडू शकत नाही, ती हो ना, टाईल्सवर हो ना. नाहीच पाल थांबत. हा, नाही. भिंतीला एकाच वेळेस ती पकडते पण टाईल्सवर चालतच नाही. नाही नाही. हा. तर ती काय एकदम माझी भाचीने आत एंट्री केली, तिच्याबरोबर तिने आत एंट्री केली आणि आली भिंतीवर पण नाही चढली ती, डायरेक्ट सोफ्यावर येऊन मस्त तिथे बसली. पण वर मान करून अजून, मान आहे ना तिची मान अशी चपटी नव्हती, अशी वर मान करून, मान अशी वरती, जणू काय एखादी पाहुणीच आली आहे. आवडी आल्यासारखी अशी वर मान करून बसलेली. आणि सगळ्यांनी हळदी कुंकू व्हायला एवढा गोंधळ, तरी ती पाहुणचार पण करून घेतला, सगळ्यांकडून हळदी कुंकू वाहून घेतलं, पंचारती ओवाळून घेतली तरी हल्ली नाही. जेव्हा मी हात जोडले तुम्ही दर्शन मला केलं, थँक्यू म्हटलं, आणि आता बायका यायचा टाइम झालाय म्हटलं, सगळ्या हळदी कुंकूला येतील म्हटलं आणि कोणी बसणार नाही म्हटलं, पालपुरीचे सगळेच घाबरतात. हो ना. मग हात जोडल्यावर सगळ्यांनी नमस्कार केल्यावर ती गेली. अरे वा, म्हणजे किती मोठा सुंदर दर्शन, इतकं सुंदर दर्शन दिलं स्वामींनी ना, खूप छान. अरे वा. म्हणजे बोलावल्यासारखं ते आले पण. हो ना, हो ना. आलं पण आणि माझी भाची लागली होती, घाबरली ती, हाकलायला लागली, ताई पाल आली, हाकल. म्हटलं अजिबात हाकलू नको, बसू दे, किती वेळ बसते ती, काय आपल्याला काही करणार नाही. हो ना, हो ना. हळदी कुंकू वा तिला म्हटलं तू. आणि परत बरोबर 1 तासभर ती बसली आहे ती, त्याच्यावर ते एक नवल, ती 1 तास ती फक्त याच्यावर बसली होती, एका जागेवर. एका जागेवरती 1 तास बसली. बरं, घरात गोंगाट आहे, बायका बोलतात आहे, 20 वाजती आहे, तरी ती हल्ली नाही अजिबात. अरे वा, म्हणजे तुम्हाला 1 तास वेळ दिला पाहुणचार करायला ताई. माझं सगळं स्तोत्र ऐकलं ना, महिषासूर मर्दिनीची स्तोत्र, परत 99 मंत्राची एक माळ घेतली ते, परत स्वामींची पूर्ण आरती. अरे वा, म्हणजे तुमचा पूर्ण पाठच झालाय का महिषासूर मर्दिनी? हा, महिषासूर मध्ये पाठ नाही आमच्यामध्ये, म्हणजे कसं मोबाईल मध्ये आहे तर मी ते सुरात बोलू शकते. मध्ये एक पण म्हणजे खंड न पडता मी ती सुरात बोलू शकते. पाठ म्हणजे 5-6 होईल, म्हणजे 5-6 तेच पाठ आहे माझं, बाकी पुढचं सगळं पाठ नाही आहे, पण मोबाईल मध्ये माझे आहे ते, मी कधी दर शुक्रवारी बोलते. अरे वा, छान आहे ना. खूप वेळ ऐकला, पण अवघड आहेत शब्द, त्याचे उच्चार वगैरे. आम्हाला ते येतात अवघड शब्द, कारण आमच्या केंद्रात बोलतात ना. हा, ते दररोज म्हणजे सतत ऐकल्यामुळे, ते सतत ऐकल्यामुळे ते ना येतात, म्हणजे ते व्यवस्थित मी बोलते. असं माझ्या समोर बरोबर कोणी, मी सगळ्यांना मोबाईल मध्ये पाठवलं बोला, पण ते नाही जमत त्या लोकांना ते अवघड शब्द, आणि ते तालात बोलावं लागतं ना, मांडीवरती ताल धरून बोलावं लागतं ते. हो हो हो. आणि काय काय उच्चार खूप अवघड आहेत ना, काय काय शब्द उच्चार अवघड आहेत, पण ते आता कसं आपल्या बोलण्याच्या ह्याच्यामध्ये आपल्या अंगवळणी पडलं ना, ते आपल्याला छान येतं ते बोलता. हा, एकदा नाही बोलायला लागलं की नाही त्यात अवघड वाटत. आता ते कसं मी प्रत्येक चढण्याच्या खाली ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र बोलायचा. एक कडवं झालं की हा मंत्र बोलायचा, एक कडवं, असे 20 कडवी आहेत. हो हो हो. हा, ते पूर्ण बोलते मी. दर शुक्रवारी आमचं, म्हणजे शुक्रवार आपल्या देवीचाच वार असतो ना. हो हो हो. हा, दर शुक्रवारी बोलत असते. तर आता मध्ये चल आपलं सवासणी घातली, देवी वगैरे सगळं, मी कुंकुमार्चन पण त्या दिवशी केलं. अरे वा, शुक्रवारचं होतं ना, कुंकुमार्चन पण देवीवर केलं, आणि खरोखर म्हणजे स्वामींनी, देवींनी पण दर्शन दिल्यासारखंच झालं मला. हो, देवींनी पण दिलं, स्वामींनी पण दिलं. म्हणतात ना, अनुभव शेअर करा. मला खूप भीती वाटायची पहिल्या, पण म्हणजे असं काय बोलायचं आपण, कसं बोलायचं, पण सगळ्यांच्या अनुभव म्हटलं आपण बोलायचं. स्वामींनी दिला अनुभव तर कशाला शांत बसा ना, सगळ्यांना पण ऐकू देत ना, मला अनुभव आला म्हणून. स्वामींनी अनुभव म्हणजे नाही ना, त्यांनी दर्शन दिलं मला. हो ना, स्वामींनी तुमच्यासाठी वेळ काढला, मग स्वामींची सेवेसाठी आपण थोडासा प्रयत्न करायला काय हरकत आहे, सांगा बरं. हो ना, हो हो. आणि काय बोलायला काय, आपण काय कोणाशी, आपल्यासारख्याच एका मैत्रिणीशी आपण बोलतोय, त्यात काय अवघड आहे बोलतोय. हा, ते झालं, पण असं अनुभव म्हणजे मैत्रिणीशी बोलणं आणि आपले अनुभव सगळ्यांकडे जातात ना, आपण बोलतो ते. हो ना, हो ना. त्यामुळे जेव्हा थोडंसं मला नाही, कसं काय कायना भीती वाटते ना हो बोलताना, की कसं बोलायचं, काय नवीन आहेत त्या, आपल्याला जमतंय की नाही. पण नाही, मी पण तुमच्यातूनच शून्यातूनच वर आली आहे ना ताई. खूप छान अनुभव आहे. आता मिस्टरांना त्रास वगैरे होत नाही ना ताई? मिस्टरांचा तो तुम्ही म्हटलं स्वामी म्हणतात 15 दिवसात ओके झाले. अरे वा, म्हणजे इतकं डॉक्टर असे म्हणाले होते माझ्या मिस्टरांना की अजून एक तास जरी तुम्ही जर उशीर केला असता ना,
एक तर त्यांना अटॅक आला असता, नाही तर पॅरालिसिसचा तरी अटॅक आला असता, नाही तर हार्ट अटॅक तरी आला. अरे बापरे, असं काय झालं होतं? माहिती का, एवढं झालं होतं त्यांना. त्यांचं ब्लड प्रेशर एकदम हाय झालं होतं आणि त्यांना उलट्या होत होत्या. माझा मुलगा जॉबला ऑफिसला गेलेला आणि मी घरात होती. त्यांना मी म्हणते चला, म्हटलं पप्पा आपण म्हणजे पप्पा माझ्या मुलीचं नाव सोनी आहे, म्हणजे पप्पा आपण जाऊया. तर म्हटलं नाही, मला काहीतरी औषध दे, माझ्या उलट्या थांबतील, आपण उद्या सकाळी जाऊया दवाखान्यात. म्हटलं नाही. माझ्या मुलाला मी फोन केला, कारण मला एकट्याला खाली घेऊन जाणं अवघड आहे. हो ना. माझ्या मुलाला फोन केला, त्याला म्हटलं तू ये म्हटलं. तो लगेच आला. तोपर्यंत म्हटलं आई तू ना रिक्षाने पप्पांना घेऊन जा, मी गाडीने येतो. अरे वा. मी घेऊन डॉक्टरकडे गेले. डॉक्टरनी ईसीजी काढलं, ताबडतोब ऍडमिट करा म्हटलं. त्यांनी लगेच हॉस्पिटलचं नाव दिलं डॉक्टरांचं, या डॉक्टरांनी जाऊन भेटा, डॉक्टर तिथे असतील म्हटले. तरी बाहेरून डॉक्टर पण बोलवले. पटकन म्हणजे आयसीयू मध्ये ऍडमिट केलं. 4 दिवस आयसीयू मध्ये होते, पण लगेच कव्हर झाले ते. अरे वा, म्हणजे स्वामींनी लवकर बुद्धी दिली ती एक बरोबर. गाणं म्हणण्याचा शौक आहे त्यांना. आपण गाणी म्हणत बसू, अरे छान आहे. आता 2 दिवस झाले चालायला पण जातात, ते खाली जातात, आता चालून फिरून येतात. पण लगेच बरं केलं. म्हणजे असं माहितीये ना, एखादा अटॅक आला किंवा असं रिसर्चवरच जातो लगेच. हो ना, नंतर किती. आणि मला त्यावेळेस मला आश्चर्य म्हणजे मला त्यावेळेस अजिबात भीती वाटली नाही, तर मी घाबरले पण नाही की असं का आणि काय करून काय नाही, अजिबात नाही. फक्त मनात होतं स्वामी आहेत पाठीशी, सगळं व्यवस्थितच होणार आहे, सगळं व्यवस्थित होणार, एवढा मला आत्मविश्वास होता माझा. त्यामुळे मला मी घाबरली पण नाही की काय करू आणि कसं नेऊ आणि काय, किंवा रडायला वगैरे अजिबात आलं नाही. स्वामींकडे फक्त एकदा बघितलं देवाने, तर मी म्हटलं तुम्ही आज सगळं ठीकच आहे म्हटलं. हो ना, आहे आपण काहीतरी बघायचं. तो विश्वास ताई, जे स्वामी सेवेकरी आहेत ना, त्यांच्या मनामध्ये आपोआप निर्माण होत असतो. आपले स्वामी आहेत, आता घाबरण्याची गरज नाही. आपले स्वामी व्यवस्थितच करतात. आता एकदम ओके झाले ते, काही प्रॉब्लेम नाहीये. आता एकदम छान आहे. औषधं वगैरे सगळे व्यवस्थित टायमावरती वगैरे घेतात. थोडं जरा उलट्या कंटिन्यू उलट्या चालू झाल्या होत्या ना, त्यामुळे जरा थोडं वाटलं की सारखं उलट्या करत होते. त्यामुळे डॉक्टर म्हटलं हार्टवरती प्रेशर येतं ना ते उलटी करून करून. हो ना. आणि ब्लड प्रेशर खूप हाय झालं, खूपच हाय झालं त्यांचं. नंतर मग चालतं पण तरी काही 4 माळे उतरले. मी 4थ्या माळ्यावर राहते. 4 माळे ते खाली उतरले, चालत बसले. नंतर डॉक्टरनी म्हटलं 1 पाऊल पण त्यांना चालवू नका, तसंच घेऊन जा. म्हणजे इतकं जास्त झालं होतं. डॉक्टर म्हटलं ना अजून 1 तास जरी तुम्ही उशीर केला असता ना त्यांना आणायला, मी सांगू शकत नव्हतं म्हटलं काय झालं. अरे तुमचं नशीब की तुम्ही वेळेवर तुम्ही घेऊन आला. हो ना, हो ना. लगेच आयसीयू मध्ये फटाफट इलाज चालू करतात ना, मध्ये ठेवून लगेचच पटकन सगळं केलं, लगेच कव्हर झाले ते. म्हणजे अजिबातच काय नाही, लगेचच कव्हर झाले. संध्याकाळपर्यंत ते ओके पण झाले, त्यांच्या उलट्या थांबल्या, सगळं व्यवस्थित. म्हटलं स्वामींना हात जोडले आणि मी तिकडे बसून काही नव्हते करत, फक्त माळ जप घेऊन गेली होती, जप करत बसले होते. आयसीयू आपल्याला सोडत नाहीत ना, बाहेर बसून फक्त मी जप माळ घेतली की श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्ही आहात पाठीशी होती, मला भीतीच नाहीये म्हटलं, घाबरणारच नाही म्हटलं मी. इतका छान अनुभव स्वामी आहेत. सगळ्यांचं स्वामीने असं कल्याण करून सगळ्यांच्या पाठीशी उभे राहतात. हो ना, ज्यांनी भक्ती केली त्याच्या पाठीशी नेहमी स्वामी राहतात. स्वामी जे भक्ती नाही करत त्यांची पाठीशी उभे राहतातच ते. आपोआप ते घेतात आपल्या भक्तीत, बरोबर घेतात. कसं आहे ताई, ज्यांना स्वामींना घ्यायचंय ना त्यांच्या भक्तीमध्ये, ते काही करून घेतच असतात ताई. घेतात. आणि स्वामी स्वतःच इतकं वेळ लावतात की आपण किती पण काय करू दे, अक्षरशः देवाला कुठल्या पण मंदिरात तुम्ही जा, श्री स्वामी समर्थ हेच येतं. गणपतीच्या मंदिरात जा, शंकराच्या मंदिरात जा, नमस्कार करताना तिथेही मुद्राच करतो आणि श्री स्वामी समर्थ ते एक बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया किंवा भोलेनाथ की जय, असं काहीच नाही, श्री स्वामी समर्थ. हो ना, ते वेळच लागलेलं असतं ना, वेळ लागल्यासारखंच होतं. आणि करमत नाही, सेवा केल्याशिवाय करमत नाही. बघितलं अरे एवढा वेळ झालाय, मला या वेळेत मला ही सेवा करायची आहे. हो ना, कधी कधी वेळच लागतं एक प्रकारे, म्हणतात ना ते वेळ चांगलं आहे. आणि काही डोक्यात येत नाही म्हटलं, असं वेळ असावंच ताई. हो असावं, खरोखर असावं, भक्ती मार्गातला वेळ असावं. हो, खूप छान अनुभव आहे ताई, शेअर करते मी. धन्यवाद ताई ऐकून घेतल्याबद्दल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी त्याच्या वेदनेच्या सुटती गाठी. खरोखरच हे तेवढंच सत्य आहे. ज्याच्या पाठीमागे स्वामींची शक्ती आहे ना, त्याला कधीच कोणत्याही गोष्टीमध्ये किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये घाबरण्याची गरज नसते. तर खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. मला तर या ताईंचा अनुभव खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. कारण तुम्हाला ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी अनुभव दिलेला आहे. आता पुढील कार्य तुमचे आहे. तर आशा करते की तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव तुम्ही नक्की शेअर कराल. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण हे नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.